नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये आहोत आणि आपण पाहतोय शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी प्रचारार्थ दाखल झालेले आपल्याला पाहायचे। राकेश शिंदे असतील, दिलीप बारटक्के असतील, कांचन चिंदरकर मॅडम असतील, यांच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक 14 मध्ये जोरदार या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत पण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपण आहोत आणि शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज पाहिलं तर शेवटचा दिवस हा प्रचारासाठी आहे आणि आत्ताच ते आहेत या ठिकाणी संपूर्ण प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर ज्येष्ठ नागरिक गट आहे, त्यांच्या माध्यमातून या शिवसेनेच्या उमेदवारांचा या ठिकाणी सन्मान करताना आपल्याला पाहायला मिळतोय। दिलीप बारटक्के असतील किंवा राकेश शिंदे असतील, यांचा सन्मान या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांकडून करताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं पाहिलं तर आज जो आहे शेवटचा दिवस या ठिकाणी आहे प्रचारासाठी आणि प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14 मधून आपल्याला पाहायला मिळते। चारही शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 14 मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्येष्ठ नागरिक गट आहे, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या चारही उमेदवारांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय। खूप खूप शुभेच्छा। झालं घेऊन झालं का ना आता जे आहे आपण पाहिलं उमेदवारांचा सत्कार या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक गटांच्या ज्येष्ठ नागरिकांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर आज पाहिलं तर शेवटचा दिवस जो आहे तो प्रचारासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 14 मधून चालू केलं। नेटवर्क गेलं, वजन कमी होईल। पोचली पण कामच फास्ट चालवतो। प्रचंड अशी गर्दी, शक्ती प्रदर्शन आपल्याला या प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपल्याला पाहायला मिळते। चारही शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 4 मधून लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। राकेश शिंदे असतील, दिलीप बारटक्के असतील, कांचन चिंदरकर असतील, भवाळे मॅडम असतील, या ठिकाणी आपल्याला प्रचाराच्या रणधुमाळी पाहायला मिळतात। थोड्याच दिवसात म्हणजे 15 तारखेला आपण पाहिलं तर मतदान असणार आहे आणि त्याच दुसऱ्या दिवशी जो आहे मतदानाचा निकाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। संपूर्ण आजचा शेवटचा दिवस जो आहे या प्रचाराची रणधुमाळी संपूर्ण प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपल्याला पाहायला मिळते। मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी या शिवसेनेच्या उमेदवारांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। भव्य दिव्य अशी प्रचार रॅली या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14 मधून आपल्याला पाहायला मिळते। हे चारही उमेदवार या ठिकाणी शिवसेनेचे रणांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत।
भव्य अशी प्रचार रॅली ही आपल्याला प्रभाग क्रमांक 14 मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आजचा शेवटचा दिवस आणि ही भव्य दिव्य रॅली या ठिकाणी शिवसेनेच्या चारही उमेदवारांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मग शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी समर्थनार्थ शिवसेनेच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी आपण पाहतोय की संपूर्ण हा प्रचार जो आहे तो आज अंतिम टप्प्यात आहे आणि संपूर्ण ही प्रचार रॅली आज आपल्याला लोकमान्य नगर येथे पाहायला मिळते. अगदी शिवसेनेचे चारही उमेदवार या ठिकाणी शेवटच्या अंतिम टप्प्यात प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात. आम्हाला जागा आहे. बरोबर बरं घेऊन जा. नक्कीच आपल्याला ही संपूर्ण प्रचार रॅली आपल्याला पाहायला मिळते. उदय पाटील पकडणार होते. पाहिलं तर चारही या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत दिलीप पाठक आहेत. साहेब काय सांगाल, आज शेवटचा दिवस आहे आणि जोरदार प्रचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, काय सांगाल? उत्साहाचं वातावरण आपण पाहत आहे. शेवटचा दिवस आहे त्याच्यामध्ये उत्साह तरुण युवक महिला सगळे मंडळी सामील झालेले आणि आम्ही प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. पूर्ण घरोघरी आम्ही पोहोचलेलो आहोत आणि कामाच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे. त्यामुळे विकासाच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे. आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आपले लाडके आमदार आणि आपले इथले परिवहन मंत्री आम्ही सर्व उमेदवार सर्वांच्या मतदारांच्यामध्ये त्यांनी आम्ही सेवा दिलेली आहे आणि भविष्यात आम्हाला पुन्हा एकदा ते संधी देणार आहेत याची खात्री आम्हाला आहे. मतदारांनी तसंच होऊन आता उद्याच्या 15 तारखेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला भरभरून मतं देऊन आम्हाला जास्तीत जास्त आघाडी देणार आहे. सर, संपूर्ण पॅनल जो आहे तो शिवसेनेचा आहे. काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला आणि 16 तारखेला जो निकाल आहे पूर्ण पॅनल जे आहे ते शिवसेनेचं या ठिकाणी विजय होताना आपल्याला पाहायला मिळेल? नक्कीच आम्ही पॅनल घेऊन फिरतोय. आम्ही कुठेही वेगवेगळा प्रचार करत नाहीये आणि त्यामुळे आम्हाला जो गेल्या वर्षी जो लोकांनी प्रतिसाद दिला प्रत्येकाला 5,000 दिला होता. त्यानंतर आम्ही गेली 9 वर्ष कोरोना काळामध्ये आणि विकासाच्या माध्यमातून सगळं कामं केलेली आहेत आम्ही. त्यामुळे साहजिकच आपल्यासोबत देखील असं मिळालं. राकेश शिंदे साहेब काय सांगाल? पहिली संधी या ठिकाणी पूर्व सरनाईक या ठिकाणी लढणार होते, पण आपल्याला संधी मिळाली आहे. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळते. काय सरनाईकांमुळेच आहे. हे सगळी युवा सेना आहे नाही, पूर्ण त्यांची टीम आहे ती माझ्या मागे उभी राहिली आहे. त्याची खूप धन्यवाद मानतो मी. आणि ती प्रचाराची रॅली नाही, विजयाची रॅली आहे. साहेब, प्रचाराची रॅली नाही विजयाची रॅली म्हणते आपण. नागरिकांची गर्दी दिसते. काय वाटतं या लोकमान्य नगरमध्ये संपूर्ण या प्रभाग क्रमांक 14 मध्ये पॅनल पूर्ण शिवसेनेचा आहे. काय वाटतं एकंदरीत विजय? एकदम आम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ ही आम्हाला चांगली आशा आहे. त्याच्यात काही हेतूच नाही. नक्कीच आपल्यासोबत मॅडम काय सांगाल? काय भावना आहेत? आज शेवटचा दिवस आहे, काय सांगाल? काही नाही, प्रचार रॅली नसून मला वाटतं विजयाचीच मिरवणूक आहे की मी बिनविरोध आली आहे, पण माझ्याबरोबर माझे जे 3 सहकारी आहेत ते पण सुद्धा तेवढ्याच मताधिक्याने, जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील. मॅडम काय सांगाल? शेवटचा दिवस आहे, प्रचार एकदम अंतिम टप्प्यात आहे. 15 तारखेला जो आहे तो मतदान आहे, दुसऱ्या दिवशी तर लगेच निकाल आहे. काय एकंदरीत वाटतं आजची विजय रॅली बघून? विजय रॅलीच आहे आमची आणि बघितलं असेल तर उद्या खूप गोड दिवस आहे, संक्रांत आहे. सगळ्या नागरिकांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि जो 15 तारखेला जे मतदान आहे त्याच्यामध्ये मला तर वाटतं सगळे आम्ही विजयीच आहोत. तर ते मी जनतेचे आधीच मी आभार मानते. नक्कीच जनतेचे आम्ही आभार मानतो. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की प्रभागातील नागरिकांकडून देखील त्यांचा सन्मान, त्यांना औक्षण करून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चारही उमेदवार या ठिकाणी शिवसेनेचे आपल्याला पाहायला मिळतात. राकेश शिंदे असतील, दिलीप बारटक्के असतील, कांचन चिंदरकर मॅडम असतील, ढमाळे मॅडम असतील, या ठिकाणी प्रचारात आपल्याला पाहायला मिळतं. हा संपूर्ण प्रभाग जो आहे हा शिवसेनेच्या चारही उमेदवारांचा आपल्याला पाहायला मिळते. मला उठू द्या.
संपूर्ण ही प्रचार रॅली आपण पाहतोय. ही संपूर्ण प्रचार रॅली या ठिकाणी आपल्याला प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.